एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी आजपासून बंद पुकारलेला आहे। ठिकठिकाणी धरणे आंदोलन चालू आहेत आणि याचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागलेला आहे। नाशिकच्या आपण ठक्कर बाजार बस डेपोमध्ये आहोत आणि इथून बघतोय की प्रवासी तर खूप जमलेले आहेत। काही महाविद्यालयीन तरुण आहेत, काही रोजचे ये-जा करणारे कर्मचारी देखील आहेत। त्यांना आज बस मिळत नाहीये, कुठलीही पूर्वसूचना यांच्याकडे नव्हती आणि त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। दादा, तुम्ही कुठे चाललायत आणि केव्हापासून थांबलायत? अर्धा तासापासून मी इथं थांबून आहे। त्र्यंबकेश्वरला जायचं आहे। मी रोजच बँकेचा कर्मचारी आहे आणि रोज जाय करावं लागते आणि दुसऱ्या साधनाचं काही व्यवस्था नसल्यामुळे किंवा जास्त भाडं असल्यामुळे आम्ही लालपरीनीच प्रवास करतोय। पण मग आज काय इथे तुम्हाला सूचना मिळाली होती? काही नाही, आम्हाला काही याच्याबद्दल कल्पना नव्हती आणि आता आल्यानंतर आमच्याकडे काही दप्तर आहे। दप्तर असल्यामुळे मी ते नेऊ शकत नाही, तसं जाऊ शकत नाही तसं बस मी। मग आता काय करणार? आता एसटीचीच वाट बघणार आणि एसटी मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण बघतोय बँकेचे कर्मचारी आहेत, त्यांचं म्हणणं त्यांच्याकडे दप्तर आहे बँकेचं, मात्र त्यांना आता बसचा प्रवास सुरक्षित असल्यामुळे त्यांना बसने प्रवास करावा लागतो, तसंच पैसा देखील कमी। आजी, तुम्ही कुठून आला आणि कुठे चाललाय? मी ना डीजीपी वरून आले आणि संगमनेरला चालले। म्हटलं अकोला गाडी मुक्कामी आली ना 10ला येते, तिने जाणार। 1 तास झाले इथे येऊन, तर म्हटलं गाड्या बंद आहेत। म्हातारी बहीण आहे, तिचा कोण आलता आजारी म्हणून जास्त म्हणून चालले होते। अच्छा, पण मग इथे काय परिस्थिती, काही माहिती मिळते तुम्हाला? आता इथं म्हाताऱ्या माणसाला काय माहिती मिळणं, गाड्या बंद आहे म्हणतात बसले। पण मग असं किती वेळ बसून राहणार? बघू आता काय करावं असा विचार करते, काय करावं। ह्या त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी चाललेल्या होत्या, मात्र त्यांचं म्हणणं आहे की बसच नाहीये आणि कुठल्याही स्वरूपाची माहिती दिली जात नाही। जसं प्रवाशांचा प्रश्न आहे, जसा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तसंच जे टपाल खातं आहे, पोस्ट खातं आहे, त्यांचा देखील प्रश्न आहे। ज्या टपाल ह्या जाणं आवश्यक होतं ते आज इथेच पडलेलं आहे। तुम्ही कुठून आलेले आहेत आणि हे कुठे घेऊन झालेले आहेत? नाशिकला आहे सर। आपले आता लासलगाव गाडीला आपण देत राहतो टपाल, त्याला काही गेले नाही। रोज देतात? रोज देतो, डेली। पण मग आता केव्हा आलाय तुम्ही? आम्ही सकाळी 5:30 ची ड्युटी आमची, 5:30 वाजून आलेले। अच्छा, पण मग आता हे टपाल कसं जाणार? हे आता आम्ही गाडी नसल्यामुळे आता इथे आमचे सीबीएसला ऑफिस आहे, तिथे ठेवणार आणि जो सेकंड शिपवाला माणूस आहे त्याला देणार ते टपाल। अच्छा, पण मग ज्यांच्यासाठी हे टपाल होतं त्यांना ते आता मिळणारच नाही? मिळणार नाही। उद्या आता ते उद्या जर कदाचित गाडी चालू झाली, समजा बसचा संप मिटला तर उद्या ते चालल्या जाईल। ते साधारणतः किती दिवसामध्ये पोहोचलं पाहिजे? साधारण डेली जातं ना रुटीन। एक बस ना डेली राहते, आज संप असल्यामुळे ती बस काही आले नाही। हे टपाल खात्याचे कर्मचारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की रोज 5:30 वाजता ते इथे येत असतात। जी बस असते त्या बसच्या माध्यमातून हे टपाल पुढे रवाना होतं, मात्र आज बसचा संप आहे त्यामुळे हे टपालच जाणार नाही। एकीकडे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, ज्या वृद्ध महिला आहेत त्यांचे हाल होत आहेत आणि आपण बघितलं की अशा पद्धतीचे जे टपाल आहे ते देखील जात नाही। तुम्ही कुठून आलात, कुठे चाललायत? औरंगाबाद से जवाहर के लिए जाना है, तकरीबन 1 घंटा होता है मेरे को, यहीं खड़ा है। जवाहर के लिए जाना है। एक घंटे से वेट कर रहे हैं? 1 घंटे से वेट कर रहा हूँ सर। यहाँ आने के बाद आपको क्या जानकारी मिली? काय का सम बता रहे कुछ स्ट्राइकेशन। काही मोजक्या बस इथे येत आहेत। आता ही आपण बघितली, एवढ्याच बस आली आहे अहमदनगर नाशिक। या बस रात्रीच्या बस बाहेर पडतात डेपोच्या बाहेर, रातराणीच्या ज्या बस असतात तशी ही बस आहे। अशा 2 ते 3 बस लागलेल्या आहेत। या बस पुन्हा एकदा जाणार आहेत, मात्र नवीन आगारामधनं बस आलेली नाहीये, नवीन डेपोमधनं बस आलेली नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। आता आपण बघितलं, ज्या टपाल कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती, ज्यांना बस मिळत नव्हती म्हणून ते केव्हाची इथे वाट बघत होते, आता अशी वेळ आलेली आहे जे टपाल त्यांनी आणलेलं होतं ते बाईकवर घेऊन पुन्हा एकदा आपल्या कार्यालयामध्ये घेऊन जाणार। जसं त्यांनी सांगितलं की दुसऱ्या शिफ्टचा जो कर्मचारी येईल तो येणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा यांच्यासारखाच तो इथे येऊन प्रयत्न करणार। जर बसचा बंद हा मिटला, जर कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू झाले तर आणि तरच हे टपाल जाणार, नाहीतर ज्यांचे महत्त्वाचे कागदपत्र आज या टपालाच्या माध्यमातून मिळणार होते त्यांना ते मिळणार नाही आणि पुन्हा एकदा त्यांना वाट बघावी लागणार। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.